अरे इकडनं कुठून आलास? येताना कोणी बघितलं का? नाही, पण तुला भेटायला यायचं म्हणलं ना, मोठी जोखीमच आहे. जीव मुठीत घेऊन यायला लागते. आता प्रेमासाठी थोडी जोखीम उचलावीच लागणार ना. स्नेहा, काय? काय नाही. अरे असं एकटक का बघतोय? काहीतरी बोल. तू दिवसा किती गोड दिसतेस, अगदी कमळासारखी. आणि रात्री? रात्री राहून गेलेल्या विड्यासारखी. विड्याचा रंग चढला की लोक थुंकून टाकतात. योगेश, मला सोमेश्वराला व्रत करायचंय. तू सोमवारी येशील भानाईच्या डोंगरावर? व्रत कशासाठी? आयुष्यात सगळं चांगलं व्हावं ह्याच्यासाठी. मग आता कुठं वाईट चाललंय आपलं? मग चांगलं तरी कुठे चाललंय? वाईटच आहे ना. लपून छुपून कसं तरी शेतात भेटायचं, 2 शब्द बोलायचे, परत घर गाठायचं. लगीन करशील माझ्या संग? अगं हसायला काय झालं? मी खरोखर विचारतोय. आणि हे करायचं कसं सांग बरं? पळून जाऊन. धर माझा हात आणि चल. शिकला एकदाच आता दारा काढाय तू. आता हळूहळू शिकलोय मामा. हा घ्या शिकून. म्हणजे कसं पुढल्या वर्षी तुमचं लग्न करून टाकाय मोकळं आम्ही. हा काय राव मामा, तुम्ही चेष्टा लावली. अहो आत्ताशी कुठं या हाताने धारा काढायला यायला लागलेत आणि तुम्ही ह्या हातात लग्नाच्या बेडा बांधा निघाल्यात. अरे मग त्यात काय एवढं? तुझी आई म्हणजे आमची आकी आहे का? लग्न झालं तेव्हा भाकऱ्या सुद्धा थापता येत नव्हत्या. आता भरती का नाही तुमची पोट? हा कसं आहे माहितीये का, आता माझी पोरगी वयात आली म्हणून म्हणलं करून टाकावं तुमचं लग्न एकदा. बहिणीच्या घरी पोरगी गेली म्हणजे आम्ही सुखी झालो. पण मामा, स्नेहाचा विचार घेतलाय का तुम्ही? याचा काय विचार घ्यायचा आहे? हा आई बापानी सांगन तसं पोरांनी पुढे चालायचं असतं, त्याची नाही लय काळजी करायची. चालते, एवढं दूध टाकून येतो दीदीला. ते दूध राहू दे, दूध येतो मी टाकून. तुम्ही तेवढी मोटर चालू करा. कसं आहे टाकीतलं पाणी संपलंय, गुरांना आहे ना पाणी जाऊन घेऊ आपलं. बर बर हा चालतं. राहू दे ती किटली आणि जाओ तुम्ही. हा लग्नाआधीच माझा हात सोडलास ना, लग्नानंतर मला पण सोडून दिलं असतं. अगं पण रवीनी अण्णाला सांगितलं तर? सांगितलं तर मामा तुला जित्ता सोडायचं नाही, तुकडं तुकडं करून तुला फेकून देतील. एवढंच ना? मला जेव्हा कळालं ना की अण्णा माझं लग्न लावून देणार आहेत, मी तेव्हाच रवीला आपल्या प्रेमाबद्दल सगळं सांगितलं. मी पण तिच्या प्रेमाला विरोध नाही केला, पण तुम्ही असं मामांपासून किती दिवस लपून ठेवणार आहे? एक ना एक दिवस धाडस करून तुम्हाला सांगावं लागणारच आहे ना. अरे ह्या जगात धाडस केल्याशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही. चल आता अण्णा येऊ तर अण्णाचा बाप येऊ, तुझा हात धरलेला हात कधी सोडत नसतो. मम्मी तुम्हाला छान छान स्वयंपाक करून कसं खाऊ घालणार नवरोबा? तिचा धरलेला हात सुटला तरी चालेल, पण तिची साथ सोडू नकोस. ती बघ स्नेहा. चल स्नेहा, मला बोलायचंय तुझ्यासोबत. आता काय बोलायचं राहिलंय रे तुला? आणि तू का आलायस इथे? स्नेहा मला माफ कर ना, मी तुला घ्यायला आलोय.
आत्ताशी मला घेऊन जायला आलायस? हा? किती? 1 तास. 1 तास दिला होतास ना मला वेळ तू? 1 तासात आलीस तर ये, नाहीतर आई बाबा म्हणतील तिथे लग्न कर, असा म्हणाला होतास तू. अगं मी म्हणलो होतो, पण झाली ना तुझी इच्छा पूर्ण? हा? दुसऱ्या दिवशी आई बाबाने ठरवलेल्या मुलासोबत माझं लग्न झालं. मी इथे आले. आता बाळ होणार आहे मला. मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू जा इथून. मी बोललो ना, मला माफ कर. तुला सांगितलं ना एकदा, जा इथून. अगं जा काय जा. मी एवढ्या लांबून तुला न्यायला आलोय आणि तू खुशाल म्हणते जा. आज 4 गाव ओलांडून इथे आलास तर काही लई उपकार नाही केलेस तू माझ्यावर. हा? मुलींना काही मर्यादा असतात हे तर तू विसरूनच गेला होतास ना. घरच्यांचा धाक, त्यांची माझ्यावर असलेली नजर. अरे त्या काळात तर जास्तच नजर ठेवून होते ते माझ्यावर. तरी सुद्धा त्या नजरात चुकवून मी तुला भेटायला आले होते. तुझ्यासोबत पळून जायला आले होते. अगं काय ग स्नेहा, घाबरले की मी. असं भूतासारखे काय अंगावर आलीस ग? आणि हे काय ग, बॅग घेऊन कुठे चालली तू? पूजा जरा हळू बोल ना, सारं गाव जागा करते का? ठीक आहे. हा पण तू चालली कुठं? आता तर आपलं कॉलेज बी नाही, क्लास बी नाही. हा, तू लग्नाची खरेदी करायला चालली वाटतं आहे ना? हा ग, तसं काही नाहीये. मी ना आमचं घर सोडून कायमचं पळून चालली योगेश सोबत. मी त्या दुसऱ्या मुलाशी लग्न नाही करू शकत ग. तू वेडी बिडी झालीस की काय? हा अगं 2 दिवसावर तुझं लगीन आलंय. आई वडिलांनी सगळी तुझी तयारी केली, पाहुणे मंडळी सुद्धा घरी आलेत, आणि तू असं भरल्या घरातून पळून जायचा विचार करतेस? अगं डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? हा, तुझ्या आई वडिलांना मान दाखवायची, तोंड दाखवायची कुठे जागा नाही राहणार. अगं पूजा, मग मी काय करू? हा, त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी लग्न करू का आणि स्वतःचं आयुष्य खराब करून टाकू? मला नाही जमायचं. अगं त्यांना माहीत होतं तरी त्यांनी माझा विचार नाही केला, स्वतःच्याच मनाचं खरं केलं. मला नाही जमणार. अगं पण स्नेहा, मी आज सकाळपासून बघते योगेशच्या घराला तर टाळा आहे. मला असं वाटतंय त्याच्या घरी कळालं असेल तुम्ही पळून जाणार आहे ते, म्हणून त्याच्या घरचे त्याला घेऊन गेले असेल कुठं तरी. नाही ग, असं नाही होऊ शकत. योगेश आमच्या ठरलेल्या जागी बसला असेल येऊन. मी जाते तिकडे. आणि पूजा, हे कोणाला सांगू नको काय? बरं बाई, आता तू ठरवलंच आहे तुझ्या मनाचं करायचं, तर मी तरी काय करणार? मी अडवणारी कोण आहे? नाही सांगत कोणाला, काळजी घेतो. हां चल. मी खूप वाट बघितली रे तुझी, पण तू नाही आलास. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. पार दिवसाची रात्र झाली तरी तू नाही आलास. स्नेहा, त्या दिवशी याची आजी वारली होती, म्हणून याचे घरचे त्याला गावाकडे घेऊन गेले होते, म्हणून त्याला येता नाही आलं. 2 दिवसांनी येऊन पाहिलं तर तुझं लग्न झालेलं होतं आणि याचं सर्व काही संपलं होतं. आता तुला काय बोलणार नव्हता, म्हणून मला बोलावं लागलं. माफ कर. बोला तुम्ही दोघे. मी त्या दिवशी आलो, तुला सगळीकडे शोधलं, पण तुम्हाला कुठंच भेटली नाही. सगळं संपलं होतं. अरे पण तू आत्ता आलायस का? आलायस ह्या अशा अवस्थेत घेऊन जायला? आणि या बाळाचा जन्म झाल्यावर त्याला बाप म्हणून कुणाचं नाव लावायचं? त्यांनी बाप म्हणून कुणाला हाक द्यायची? बोल ना. मला म्हणन बाबा, अजून कोणाला म्हणणार आहे? अरे जोवर माझ्या नवऱ्याचं मन भरत नाही ना, तोवर त्यांनी माझा वापर केला आणि मला सोडून निघून गेला.
तेव्हा वाटलं की तुझ्याकडे यावं, पण मला कळालं की मी गरोदर आहे, म्हणून तुझ्याकडे आले नाही. पण तू माझ्याकडे यायची वाट मी रोज बघत होते. आणि मी तुला शोधत राहिलो, ह्या गावातून त्या गावात. तुझ्या लग्न झालेल्या पोरी बरोबर माझं पोरग कसं लग्न करीन रे? तुला असं विचारायला लाज कशी वाटत नाही? मामा, तुम्हाला पोरगी द्या म्हणलं होतं तेव्हा तर तुम्ही लय रुबाब करीत होते. तुम्ही कुठं, आम्ही कुठं. आता कशाला आले तिचं मागणं घेऊन माझ्या दारात? हे बघा, माझ्या पोरीचं जरी लग्न झालेलं असलं ना, तरी 2च दिवसात तिचं कुकू पुसलंय. अहो, तिचं म्हणायला दुसरं लग्न आहे, तसं तर पहिलेच लग्नासारखं आहे हे. मला वाटलं तुम्ही मला समजून घेता. कसं काय समजून घेणार आहे तुला आम्ही? आ गावात आमची बी इज्जत आहे की. आणि लोक काय म्हणतील? एवढं चांगलं पोरग आणि लग्न झालेली पोरगी केली. या बघा मामा, तुम्ही किती माझ्या पुढे डोकं आपटलं ना, तरी तुमच्या पुरी संग मी लग्न करणार नाही. आणि असा प्रस्ताव घेऊन परत माझ्याकडे येऊ नका. आणि भाऊ आहेस म्हणून मी तुला काही बोलत नाही, आणि मला इच्छा बी नाही बोलायची. पण तुझ्यासाठी सांगते तरी बी, तुझ्या लग्न झालेल्या पोरीचं लग्न एखाद्या लग्न झालेल्या माणसाबरोबर लावून दे, तसंच ठीक राहील. ते माझं मी बघन काय करायचं आणि काय नाही. तुम्ही नका सांगू मला. तुम्हाला पोरगी नाही ना करून घ्यायची माझी, बस विषय मिटला. ते म्हणतात ना, परक्यासोबत देवपूजेला बसावं, पण सख्यासोबत श्राद्ध सुद्धा घालू नये. हा, निघेतून जा. चालतंय, येतो मी. तुमचा नकार आहे ना, तर आजपासून तुझा माझा संबंध मिटला. यो तुझा भाऊ तुला परत तोंड सुद्धा दाखवणार नाही. हा, जा जा. कसं आहे का मामा? जाऊ दे, लहानपणापासून तसाच आहे. चल आपल्या गावात जायचं आपल्या. पुरी, तू काहीच काळजी करू नको बघ. मी तुझं लग्न लावून देईनच, फक्त तू खचून जाऊ नको. नाना, मी तर म्हणते माझं लग्न नाही झालं तरी चालेल, पण माझ्या लग्नामुळे तुम्ही वाईट होऊ नका. माझं काय, माझ्या नशिबात जे असेल ते होईलच की. एवढं सगळं घडलं पण मी धीर नाही सोडला. उलट तुम्हीच काळजी करू नका माझी, आणि माझ्या लग्नाचं टेन्शन पण घेऊ नका. कुठून ताकद येते ग पुरी एवढी तुला? तुमच्याकडे बघून. लग्न होऊन सुद्धा बापाच्या घरी असलेली पोरगी ही सगळ्यात मोठी बापाची काळजी असते. काही दिवसांनी लोक हळूहळू वाईट नजरेने तिच्याकडे बघायला लागतात. मग नंतर बापाला नावं ठेवतात. मग काही दिवसांनी लोक तुला सुद्धा नावं ठेवायला लागतील. लग्न होऊन सुद्धा नवरा नसलेल्या पोरींची अवस्था मी पाहिलेली आहे. मला तुझे तसे हाल होऊन द्यायचे नाहीयेत. नाना, तुम्ही जन्म दिलाय मला, मरेपर्यंत तुम्ही सांभाळू नाही शकत का? आणि लोकांचं काय आहे नाना, आज पण नावं ठेवतातच आहे की ते. लग्न झालेल्या मुलासोबत करशील का लग्न? कारण तुझ्या आत्याच्या मुलांनी तुझ्यासोबत लग्न करायला नकार दिलाय. मुलाचं लग्न झालेलं असलं तरी चालतं, पण मुलीचं लग्न झालेलं नसावं. नाना, मुलींचं किती अवघड आहे हो. मुलींचंच नाही, मुलींच्या बापांचं सुद्धा अवघड आहे बघ. काका, ओ काका, काका, काका,
ओ काका, अहो मी तुम्हाला केव्हाचा आवाज देतोय, तुम्ही थांबायलाच तयार नाही. जाऊ दे, मरणाच्या वाटेत असं आडवं येऊ नये. मरणाच्या वाटत म्हणजे तुम्ही जीव जायला चालले काय? हा, जीवच द्यायला चाललोय मी. या सगळ्या गावात सांगत फिरता जीवनात काही झालं तरी मरायचं नसतं, आणि स्वतः जीव द्यायला चालले. काय झाले ते सांगा. काय सांगू आता तुला, एवढं थाटामाटात पोरीचं लग्न लावून दिलं, पण 2च दिवसात पोरीच्या कपाळाचं कुकू पुसलं गेलं. आता तिला लग्नासाठी पोरगा शोधतोय तर तिचं लग्न जमाना. अरे माझ्या सख्ख्या बहिणीनं मला घरातून बाहेर हाकलून दिलं, पोरगी करून नाही घ्यायची म्हणून. आणि आता पोरीचा हाल बघवत नाही रे, म्हणून जीव द्यायला चाललोय मी. तुम्ही जीव दिल्याने प्रश्न सुटणार आहे का? तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या मुलीचा आधार संपल, तिचं कसं होईल या गोष्टीचा कधी विचार केलाय का तुम्ही? हे काय मामा इथंच आहे. बरं झालं सापडलंस तू. तुझ्याकडे आलो होतो बघ, तुझ्या पोरीसाठी स्थळ घेऊन आलो. तुझ्या मनात जर माझ्याबद्दल काही वाईट असेल तर ते काढून टाक आणि पोरीचा विचार कर बरं. हा मामा. ही तुमची बहीण का? हा. काय हो, तुम्हाला मुलीसाठी स्थळ आणता येतं, मग तुमच्या ह्या मुलासोबत तिचं लग्न लावून नाही देता येत का तुम्हाला? काय अडचण आहे बरं? तिचं लग्न झालंय ना, तसं कसं जमन बरं? बघितलं काका, अहो तुमची बहीण तुम्हालाच हिनवायला निघाली. अहो तुमचा भाऊ जीव द्यायला चालला होता, मी अडवलं म्हणून. आणि 2च दिवस झालं होतं ना तिचं लग्न होऊन. मग तुमच्या मुलाचं लावून द्यायचं ना तिच्याबरोबर लग्न. तिचं लग्न झालंय, तिचं लग्न झालंय, सारखं त्यांना हिनवायचं. ह्या गोष्टीमुळे ना त्यांचं टेन्शन वाढलं होतं. अहो आपल्या माणसाला आपणच साथ दिली पाहिजे ना, का त्याला मरणाच्या दारात उभं करायचं? तुम्हीच लग्न लावून द्यायला तयार नाही तर बाहेरचे कसे लावून देतील? तुम्हाला नाही करून द्यायचं ना तुमच्या मुलासोबत लग्न? ठीक आहे, मी करेल तिच्याबरोबर लग्न, पण ह्या बापाला आहे ना मी मरून नाही देणार. कारण ह्या टेन्शन पाहिजे ना, कितीतरी बापांनी आपला जीव गमावलाय, पण आज असं नाही होणार. आई, मी लग्नाला तयार आहे. मी बी तयार आहे लग्नाला. बघितलं काका, त्यांना माझं म्हणणं पटलंय वाटतं. घ्या, लग्नाची तयारी करून घ्या. आणि अजून एक, घरात लग्न झालेली मुलगी आहे म्हणून बापाने जीव द्यायचा नसतो, उलट तिच्यासाठी जगायचं असतं. राहू द्या. चला घरी चला तुम्ही.